हाय फ्रेंड्स, मुक्तार जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई न्यायालयामध्ये व शिपाई या दोन्ही पदासाठी मॅथ्सवर आधारित प्रश्न पाहणार आहोत. आता या ठिकाणी लक्षात ठेवा की साठीनं जे 90 प्रश्न येणार आहेत त्या 90 प्रश्न 20 प्रश्न हे गणिताचे असणार आहेत आणि शिपाई पदामध्ये जे प्रश्नांचाच पेपर येणार आहे त्यामध्ये 1 ते 2 प्रश्न हे गणिताचे असणार आहेत. तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आणि मग आज एवढे काय असे अवघड प्रश्न नाहीत, पण न्यायालयामध्ये ज्या दर्जाचे प्रश्न विचारले जातात तसेच आपण घेत आहोत. म्हणून तर मी टॅगलाईन दिली ना, प्रश्न कसे परीक्षेत येणार तसे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. याच्या अगोदरचे सगळे व्हिडिओ तुम्हाला कुठं पाहता येतील तर आपलं जे विठ्ठल जोशी चॅनल आहे ओपन केल्यानंतर ओपन करा. त्यामध्ये न्यायालय भरतीच्या प्लेलिस्ट या अगोदरचे झालेले सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. आणि जर तुम्हाला रिपीट पदासाठी टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट घ्या. या टेस्ट सिरीजमध्ये ना मी मुंबई उच्च न्यायालयानं क्लर्कचे पेपर दिलेले आहेत. प्लस 90 प्रश्नांचे 10 फुल टेस्ट दिलेले आहेत. आणि मी स्वतः काढलेल्या 350 टेस्ट याच्यामध्ये दिलेले आहे. त्यामध्ये टॉपिक वाईज टेस्ट आहे. संपूर्ण सिलेबसनुसार सगळी माहिती व्यवस्थित दिलेली आहे. चला तर मग आता पहिला प्रश्न, आणि फी फक्त 200. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही. आता मूळ संख्या म्हणजेच प्राईम नंबर. आता मूळ संख्या म्हणजे काय माहिती आहे का, तर ज्या संख्येला 1 व 30 संख्या या व्यतिरिक्त इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्या संख्येलाच मूळ संख्या असे म्हणतात. किंवा ज्या संख्येचे विभाजित नसतात त्या संख्येला सुद्धा मूळ संख्या असे म्हणतात. या ठिकाणी 31 मूळ संख्या आहे, 61 ही मूळ संख्या आहे, 71 ही सुद्धा मूळ संख्या आहे. परंतु 91 ही मूळ संख्या नाही. कारण याची जर 91 ची फोड केली तर 23 साठी 91 म्हणजे 13ने आणि 1 आणि 91 सोडून 13 आणि 7ने त्या 91 ला भाग जातो. म्हणून 91 ही संयुक्त संख्या आहे, मूळ संख्या नाही. बाकीच्यांना 1 आणि 31 याच संख्याने फक्त भाग जातो. 61 ला 1 आणि 61 नेच भाग जातो. 71 ला 1 आणि 71 नेच भाग जातो. इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही. मला वाटते तुम्हाला संकल्पना लक्षात आलेली आहे. आणि 1 ते 100 पर्यंतच्या सगळ्या संख्यांमध्ये एकूण 25 आहेत. त्यापैकी 1 ते 50 पर्यंत 15 आहेत आणि 51 ते 100 पर्यंत किती आहेत? 10 आहेत. ती पण माहिती असू द्या. ही सर्वात लहान मूळ संख्या ही 2 आहे. एक ही संख्या मूळ संख्या नाही हे लक्षात ठेवा. सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे? 2 आहे. 2 ही एकमेव समसंख्या मूळ संख्या आहे. पुढचा प्रश्न आहे 0.5 0.05 गुणिले 0.05 बरोबर किती? आता हा दशांश अपूर्णांकांचा गुणाकार आहे पहा मित्रांनो. आता दशांश अपूर्णांकांचा गुणाकार कसा करायचा असतो माहिती आहे? तर दिलेल्या संख्येतील दशांश चिन्ह काढून टाकायचं आणि जी संख्या मिळेल त्यांचा गुणाकार करायचा. मग दशांश चिन्ह काढलं तर कोणती संख्या मिळणार आहे? 5 5 गुणिले 5. आता यांचा जर आपण गुणाकार केला तर 5 चा 5 25, 25 5 1400, 125. आता दशांश चिन्ह कसं द्यायचं माहिती आहे का? तर दशांश चिन्हानंतर एक घर आहे, म्हणजे एक घर झालं. तर 2 दशांश चिन्हानंतर 2 घर आहेत, म्हणजे 2 शून्य. आणि इथं दशांश चिन्हानंतर 3 घर आहेत, म्हणजे हे मग 3 आणि 2 5 आणि 6. 6 घरं या एकत्र स्थानाकडून डावीकडे सरकून आपल्याला काय करावं लागेल? म्हणजे एकूण किती घरं होतील पहा? 3 आणि 2 5 आणि 6. 6 घरं सोडून आपल्याला दशांश चिन्ह द्यायचंय. पण दिलेल्या संख्येमध्ये 3च घरं आहेत. 3 घरं कसे तयार करायचे माहिती आहे? तर त्या संख्येच्या सुरुवातीला शून्य द्यायचा, दशांश चिन्ह द्यायचा. अजून 3 घरं पाहिजे की नाही, म्हणून इथं 3 शून्य द्या आणि त्याच्या पुढे 1 2 5 लिहून टाका. हे झालं तुमचं नंबरचं ऑप्शन आहे. हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे दशांश अपूर्णांकांचा गुणाकार याच्यावर आधारित हा प्रश्न होता. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. आले पाहिजे कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. चला त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आपण पाहूया. पदावलीवर आधारित प्रश्न आहे पहा. आणि प्रश्न असा आहे आपला, 25 अधिक 50 भागिले 5 गुणिले 2 वजा 10 बरोबर किती? पदावली आहे. सर्वात तुम्हाला बॉडमासचा नियम माहित आहे का, ज्याला आपण कंचे भागू बेव असं म्हणतो. तर त्या कंचे भागू बेव मध्ये सॉरी सॉरी आधी कंस सोडवायचा असतो आणि मग नंतर काय करायचं असतं, म्हणजे बी म्हणजे ब्रॅकेट, नंतर चे, नंतर भागाकार, नंतर गुणाकार, बेरीज वजाबाकी असतं. तर इथं आपल्याला 5 ने 50 ला भागावं लागेल. हा भाग कितीचा जाणार आहे? 5 10
50, 10चा भाग जाणार आहे. मग 25 अधिक 10 गुणिले 2 वजा 10. आता इथं 10 दोन्ही 20 येणार आहे. मग 25 अधिक 20 वजा 10. 25 मधून 25 आणि 20 ची बेरीज 45 आली. 45 मधून 10 गेले तर 35 हे आपलं उत्तर येतंय. डी हे त्याचं उत्तर आहे. किती उत्तर आहे? 35 हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न पहा आता. चौथा प्रश्न आपण पाहूयात. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, काय झालंय? चला चौथा प्रश्न पहा आता. पहिल्या 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी. काय प्रश्न आहे आपला? पहिल्या 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी. आता पहिल्या 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी कशी काढणार? त्याचा फॉर्म्युलाच आहे पहा, की पहिल्या क्रमवार विषम संख्यांची सरासरी कशी काढायची. तर पहिल्या क्रमवार विषम संख्यांची सरासरी बरोबर n. n म्हणजे काय? तर एकूण विषम संख्या. आता दिलेल्या किती आहेत? 5 आहे की नाही? तेच तुमचं उत्तर आहे. बाकी काहीच करायची गरज नाही. पहिल्या क्रमवार विषम पहिल्या म्हणजे काय? ज्यांची सुरुवात 1 पासून होते अशा. परत एकदा सांगतो, पहिल्या विषम संख्या म्हणजे काय? तर ज्यांची सुरुवात 1 पासून होते अशा. मग पहिल्या 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी दिली की नाही? मग पहिल्या क्रमवार विषम संख्यांची सरासरी म्हणजे n. मग इथं n म्हणजे काय? तर दिलेल्या एकूण विषम संख्या, दिलेल्या 5 आहेत, तेच तुमचं उत्तर आहे. कसला भारी शॉर्टकट आहे. एकदम भारी आहे की नाही? छान आहे की नाही? व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा सर्वांनी अशाच शॉर्टकटसाठी. आणि काढायचंच असेल तर पहिली विषम संख्या 8 आहे, नंतर 3, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 9. आता पहा याच्यामध्ये विषम संख्यांमध्ये फरक समान असतो. मग त्या चढत्या क्रमाने लिहिल्या तर मध्यभागी 5 येते, सरासरी आहे. किंवा या सर्वांची बेरीज करा आणि भागिले किती करा? 5 करा. इथं पहा 9 7 16, 16 आणि 5 21, 21 आणि 3 24 आणि 1 25. 25 भागिले 5 केलं तर उत्तर किती आलंय आपलं? 5 आले की नाही? तर ए हे त्याचं उत्तर आहे. तुम्हाला सगळ्या पद्धतीनं सोडून दिल्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल चोच ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ विकत घ्या. त्याच्यामध्ये ना कॉम्प्युटर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत. प्लस 500 प्लस GST फी आहे. पण याच्यामध्ये ना न्यायालय भरती ई बुक आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज 2 कोर्स ज्याची किंमत 400 रुपये ते फ्री दिलेले आहेत. हा कोर्स तुम्हाला 100 रुपयालाच पडतो. 400 रुपयाचे 2 कोर्स दिलेले आहेत. आता काही जणांना प्रश्न पडेल की सर राहिलेल्या दिवसांमध्ये व्हिडिओ होतील का? जेवढे होतील तेवढे पहा. तुम्ही ते सिरीज जरी घेतली तरी 200 रुपये जातात, म्हणजे वर 300 जातील. पण हे सगळे व्हिडिओ वर्षभर तुमच्याकडे राहतात आणि आगामी या वर्षामध्ये 70,000 जागा भरल्या जाणार आहेत. त्या सगळ्या परीक्षांसाठी जी आहे की नाही, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर हे विषय सगळ्याच परीक्षांना असतात. त्या सगळ्या परीक्षांना याचा तुम्हाला फायदा होणार आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. 5वा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीन. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. आवाज थोडासा आज बसल्यासारखा येईल. तब्येत बरी नाही तरी क्लास घेत आहे, कारण सध्या परीक्षा आहेत आपल्या. 600चे 15% म्हणजे? आता 600चे 15% सोपा प्रश्न आहे. 600 15% म्हणजे चे म्हणजे गुणिले 15% म्हणजे 15/100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 15 सखी 90. नंबरचा ऑप्शन आहे त्याचं उत्तर. प्रश्न 90 हे त्याचं उत्तर. 600चे 15% हे किती येतात? 90 येतात. आता 6वा प्रश्न आहे पहा. एक वस्तू 800 रुपयांना खरेदी करून 960 रुपयांना विकली तर शेकडा नफा किती? सर्वात आधी काय करायचे आपल्याला माहिती आहे. विक्री किंमत आहे ना, त्याच्यातून खरेदी किंमत वजा करायची. मग आपल्याला एकूण नफा मिळेल. आणि एकूण नफा बरोबर विक्री वजा खरेदी किंमत. एकूण नफा बरोबर 960 वजा 800 असं लिहायचं नाही. ते तोंडी आलं पाहिजे 160. मग आता हे 160 रुपये नफा या 800 रुपये खरेदी किमतीवर भेटलाय की नाही? मग 160/800 गुणिले 100. शून्य कटला, 8 दोन्ही 16. किती आलं उत्तर? टक्के हे आपलं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे 7वा प्रश्न पाहूयात आता. 7वा प्रश्न आहे पहा. 2000 रुपयांचे दर शेकडा 10 दराने 2 वर्षांचे सरळ व्याज किती? तर सरळ व्याजचा फॉर्म्युला काय आपला? सरळ व्याज बरोबर मुद्दल जी आहे 2000 गुणिले मुदत जी आहे 2 वर्षे
गुणिले व्याजाचा दर जो आहे 10 आणि छेदस्थानी 100 कायम राहतं. हे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले व्याजाचा दर भागिले 100. हा शून्य हा शून्य कटला, हा शून्य कटला. 200 गुणिले 2 केलं तर 400 येते. 400 हे आपलं उत्तर आहे. नंबरचं ऑप्शन आहे हे त्याचं उत्तर. 400 हे त्याचं उत्तर आलेलं आहे. ओके, चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. नेक्स्ट 8वा प्रश्न आता तुम्हाला मित्रांनो. 8वा प्रश्न आहे अ, विविध परिमाणे व मापनवरचा प्रश्न आहे हा. 5 किलोमीटर म्हणजे किती? तर काय दिले आपल्याला? 5 किलोमीटर म्हणजे किती सेंटीमीटर? एक लक्षात ठेवायचं, 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. लक्षात आले? 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर आणि 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. पर्यंत समजले सर्वांना? मग आता काय करायचं आपल्याला माहित आहे का? हे जे 5 किलोमीटर दिले की नाही, त्याचं मीटरमध्ये रूपांतर करण्यासाठी त्याला 1000 ने गुणा. मग हा जो काही गुणाकार आलेला आहे त्याचं रूपांतर सेंटीमीटरमध्ये करण्यासाठी परत 100. मग आता कोणत्याही इथं 1000 इथं 100, मग एकूण 5 शून्य झाले की नाही? हे 5 शून्य 5 वर देऊन टाकलं ना, तर उत्तर आहे 1 2 3 5. हे उत्तर आहे 5 लाख. किती ऑप्शन आहे त्याचं उत्तर? सोपं होतं की नाही? 5 लाख हे त्याचं उत्तर. चला त्याच्या पुढे 9वा प्रश्न पाहूयात. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. एका त्रिकोणाचे दोन कोण 45 अंश आणि 75 अंश असल्यास तिसऱ्या कोणाचे माप किती? आता दोन कोण किती दिलेत? 45 अंश आणि 75 अंश. तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग 180 सरळ काय करा, हे 45 आणि 75 ची बेरीज 5 आणि 5 10 शून्य हात आला 1, 7 आणि 4 18 आणि 1 12, 120 आली. 180 मधून हे 120 करा, कारण त्रिकोणाच्या तीनही आंतरकोणांच्या मापाची बेरीज 180 असते. 180 वजा 120 60 उत्तर येते ना. नंबरचं ऑप्शन आहे हे त्याचं उत्तर आहे 60. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे पहा. एका चौरसाची बाजू 12 सेंटीमीटर असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती? तर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग. मग बाजू किती? 12. मग 12चा वर्ग किती? 44 सेंटीमीटर. त्या चौरसाची बाजू 12 सेंटीमीटर आहे, त्याचं क्षेत्रफळ किती आलं? 144. पण नुसतं सेंटीमीटर नाही हा, ते पण लक्षात ठेवा. जेव्हा क्षेत्रफळ सांगतात तेव्हा चौ लावायचं असतं किंवा चौरस लावायचं असतं. चौरस 44 चौरस सेंटीमीटर. चौ का लावले ते लक्षात ठेवा. क्षेत्रफळ सांगताना नेहमी चौ लावायचं. परिमिती सांगताना चौ लावायचं नाही. ज्याला युनिट आहे तेच लावायचं असतं. ते सर्वांनी लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक घ्यायचा असेल, याच्यामध्ये रिपीट आणि शिपाई दोन्ही पदाचा सिलेबस कव्हर होतो. रिपीट आणि शिपाईचे ॲक्च्युअलमध्ये झालेले पेपर दिलेले आहेत. सरावासाठी मी काढलेले भरपूर पेपर याच्यात दिलेले आणि संपूर्ण अभ्यासक्रम आणि शिपाईचा यामध्ये छानपैकी केला आहे. ती फक्त 200 प्लस. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि आपलं यूट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब करा. थांबूयात.